नमस्कार. मी अक्षय मसुदेकर. समक्ष होलिस्टिक वेलनेस या कंपनीचा फाउंडर, माइंडसेट स्ट्रॅटेजिस्ट अँड कॅटलिस्ट. 16 फेब्रुवारी 2018 ला दुपारी साधारण 3:30 वाजता स्वामी समर्थ महाराजांकडनं आदेश आला की मला माझा जॉब सोडावा लागणार. त्यांनी सांगितलं जॉब सोड. मी तिथल्या तिथेच माझ्या कंपनीच्या ज्या माझी बॉस होती त्यांना मेल लिहिलं की मी जॉब सोडतोय. 1.5 वर्ष लागली कंपनी सोडायला. त्या कार्यकिर्दीत महाराजांनी मला कंपनी काय करायची, माझं कार्य काय आहे हे सगळं समजावून दिलं आणि त्या रीतीने मी समक्षला पुढे घेत गेलो. आधी कंपनीचं नाव समक्ष हिलिंग अँड कन्सल्टिंग होतं. 2021 जानेवारीला कंपनीचं नाव चेंज करून समक्ष होलिस्टिक वेलनेस ठेवून दिलं शंकर महाराजांच्या सांगण्यावर. तेव्हापासून समक्ष होलिस्टिक वेलनेस शंकर महाराजांच्या दिलेल्या आदेशानुसार लोकांच्या भावनिक आरोग्यावरती काम करणं, लोकांना आयुष्य जगण्याचा मार्ग दाखवणं, आपल्या जीवनाचं कार्य काय आहे हे शोधून त्यांना त्या मार्गावर लावणं आणि स्वतःची ओळख पटवून देण्याचं काम करत आहे. ह्याच्याच संदर्भात शंकर महाराजांनी पुन्हा सांगितलंय की 18 जानेवारीला मराठीमध्ये एक प्रश्न उत्तराचा संवाद कंडक्ट करायला सांगितलंय आणि ह्याच्यासाठी माझा जो कलीग आहे, जो समक्षित जोडलेला आहे, मयुरेश चिंदारकर म्हणून, हा एक पॅरेंट कोच, रिसर्चर आणि समक्षचा माइंडसेट प्रोग्राम अँड रिसर्च लीड आहे. हा आणि मी दोघेही मिळून शंकर महाराजांच्या आशीर्वादाने माणसांना आयुष्य जगण्याचं एक मूल मंत्र देणार आहोत. ह्या टॉकचं नाव आहे सिम्प्लिफाईंग 3 पिलर्स ऑफ लाईफ, सेल्फ, रिलेशनशिप्स अँड करिअर. आपण आपल्या जीवनामध्ये स्वतःची ओळख बाजूला ठेवून नात्यांमध्ये आणि माणसांच्या स्वभावामध्ये अशी अडकून जातो की आपल्याला आपल्या आयुष्याचं भानच राहत नाही. हा मला असा बोलला, तो मला तसा बोलला, 4 वर्षापूर्वी तू मला असा बोलला होतास, 40 वर्षापूर्वी तू मला खालती पाडलं होतंस. आपण तो राग आपल्या आत ठेवतो जेणेकरून त्रास आपल्यालाच होतो. बाजूच्या माणसांनी काहीही करो, तो त्याचा प्रश्न बनतो. आपलं काम आहे आपला स्वतःला ओळखणं, आपल्या भावनिक आरोग्याकडे लक्ष देऊन आपल्या शरीराच्या ज्या व्याधी आहेत त्या व्याधी आपल्या भावनिक आरोग्याच्या जरिये आलेले आहेत, कारण आपण आपल्या भावनिक आरोग्याकडे बघितलंच नाही. आपल्याला डॉक्टरकडे जायला आवडतं. आजार असला तर डॉक्टरकडे जावंच, पण त्या आजारापासून वाचवण्यासाठी स्वतःकडे बघणं हे गरजेचं असतं. लोकांच्या स्वभावामध्ये अडकून आपण आपल्या स्वतःपासून लांब जातोच, पण आपण आपल्या जीवनाचं कार्यापासून, म्हणजे आपलं करिअर असो, बिझनेस असो, जॉब असो, काहीही असो, आपलं लक्ष लागत नाही. म्हणूनच ह्याचा एक मूळ मंत्र लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी 18 जानेवारी 2025 ला मी आणि मयुरेश हा एक क्वेश्चन आन्सरचा संवाद घेऊन येत आहोत. जागा आम्ही अजून तशी ठरवलेली नाहीये, पण माहीम ते दादरच्या मध्येच असणार हे निश्चित. जागा आम्ही तुम्हाला कळवूच. पण जर का तुम्हाला वाटतंय की तुम्हाला तुमच्या आयुष्यासाठी किंवा तुमच्या मुलांच्या आयुष्यासाठी प्रश्नांची उत्तरं हवी आहेत, की बाबा स्वतःला कसं ओळखावं, भावनिक आरोग्याकडे कसं बघावं, नात्यांमध्ये राहून नात्यांमध्ये न अडकता पुढे कसं जावं आणि पूर्ण लक्ष आपल्या करिअर म्हणा किंवा आपल्या जीवनाचं कार्य, पर्पज म्हणा किंवा जॉब म्हणा किंवा बिझनेस म्हणा, ह्याच्यामध्ये सुद्धा कसं फोकस देऊन पुढे जाता येत असेल आणि जर तुम्हाला ह्या गोष्टींचं उत्तर हवे असतील तर खाली दिलेल्या लिंकवरती रजिस्टर करून ₹999 पे करून आमच्या ह्या क्वेश्चन आन्सरच्या संवादचा भाग बनू शकता. हाच प्रोग्राम
8 फेब्रुवारीला इंग्लिशमध्ये आम्ही पुन्हा आणणार आहोत. 18 जानेवारी 2025ला 3 ते 5 किंवा 4 ते 6 हे आम्ही तुम्हाला सांगू. तुम्हाला फक्त रजिस्टर करायचंय. जागा आणि वेळ आम्ही तुम्हाला सांगू रजिस्ट्रेशन झाल्यावर. मी आणि मयुरेश तुम्हा सर्वांची आतुरतेने वाट बघत आहोत. एकत्र येऊन जीवनाच्या ह्या 3 ज्या पाकळ्या आहेत त्याला सिम्प्लिफाय करण्याचा प्रयत्न एकत्र मिळून करू, अशी ही माझी सुद्धा तुमच्याकडनं एक्सपेक्टेशन आहे. तर खाली दिलेल्या लिंकवरती रजिस्टर करा, 999 पे करू आणि मी आणि मयुरेश तुम्हाला 18 तारखेला पुन्हा भेटूच. थँक्यू आणि सी यू सून.